ऐकून घेणार हे पण माहिती आहे काय चाललंय. पण हे बघा ह्याच्यामध्ये मला तुम्ही सांगा, आज तुमच्याकडे आज एवढे तुम्ही मंत्री आहात, बरोबर आहे, एवढे मंत्री आहात, बोला बोला, मला काय, मी कोणासमोरही बोलीन, मुख्यमंत्र्यांच्या समोर पण मी बोलीन, हेच बोलणार परत. बीजेपी काय, मी म्हणतो मुख्यमंत्र्यांना बोला, मी हेच बोलणार परत. आणि माझं म्हणणं असं आहे की हे 58 पॉइंट्स आहेत ना, ह्याच्यामध्ये एक तर तुम्हाला क्रेडिट दिलं पाहिजे, तर तुमचं काहीतरी क्रेडिट असायला पाहिजे. आता यांच्या खातं आहे पाणी पुरवठा, महाराष्ट्राला स्वच्छ पाणी देऊ, आणि त्याच्यासाठी आमची एवढी 1000 कोटीची योजना आहे. हे आहे का ह्याच्यात कुठे? का नाहीये? गुलाबरावला क्रेडिट जाईल म्हणून? नाही, मी एक एक विषयावर येतो. एज्युकेशन आहे, आम्ही महाराष्ट्राचा एज्युकेशनचा पाया मजबूत करू, त्याच्यासाठी आम्ही एवढ्या कोटीची व्यवस्था केलेली आहे. आणि महाराष्ट्रातला प्रत्येक मुलगा उच्च शिक्षित असेल असं राज्यपाल म्हणू शकत नव्हते? म्हणू शकत होते ना. अरे मग तुम्हाला हे दाखवलं की नाही? काय अरे मनात काय, ते गेले निघून भाषण करून, आणि तुम्ही बघत बसले त्यांच्याकडे. हे जे काय आहे, आमचा रागच आहे की हे फक्त कोणासाठी आहे? हे फक्त सरकारने काय केलं, सरकारचं विजन काय, 1 वर्षात सरकार काय करणार आहे याचा रोडमॅप असतो. माझं म्हणणं असं, चला वैयक्तिक काय बोलू नका. डावोसच्या बाबतीत कसं तुम्ही सांगितलं, आणि डावोसच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे त्यांना किती त्यांना बरोबर नेलं, माझं काय म्हणणं नाही, पण त्यांना क्रेडिट नाही दिलं.